इंगळी हुपरी रस्त्यालगत पूर्वीपासून 6 मूठ विहीर म्हणून ओळख असलेली मोठी विहीर आहे. 25 मार्चला या विहिरीचं भूस्खलन होऊन संरक्षक भिंतीसह रस्ता, भिंती शेजारी असणाऱ्या 8 टपऱ्या तसंच ग्रामपंचायतीचा पाण्याचा हौद विहिरीत कोसळला होता. ही घटना दुपारच्या वेळी घडल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र मंगळवारी रात्री पुन्हा उत्तर बाजूकडील रहदारीचा रस्ता आणि सुमारे 50 फूट संरक्षक भिंतही विहिरीत ढासळली. यामुळे बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला असून प्रशासनानं या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. दरम्यान प्रशासनानं घटनेचं गांभीर्य ओळखून संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सरपंच दादासो मोरे यांनी केली आहे. 25 मार्च रोजी आमच्या सामोटवीर परिसराचं भूसंकलन होऊन एक 8 खोके नुकसान झाले. भूसंकलनामध्ये ते 8 खोके विध्वस्त झाले आहेत. परत 27 मार्च रोजी 27 मेमध्ये परत उत्तर बाजूचे भूसंकलन होऊन अंदाजे 5 कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे. त्यांनाच ते आम्ही मराठी शाळेत स्थलांतरित केलेलं आहे. प्रशासनाने वेळोवेळी लक्ष देऊन आणि 26 मार्चला आम्ही कलेक्टर साहेबांनी पत्र देऊन हुपरी इंगळी रस्ता खुला करून मार्ग काढावा म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांनी पत्र दिलेलं आहे. आणि कालपासून प्रशासन, प्रांत मॅडम, बेडू मॅडम, तहसीलदार हे कालपासून आमच्या इंगळीमध्ये ठाण मांडून आहेत. प्रशासनाचं उत्कृष्ट पद्धतीचं सहकार्य आहे. त्या लोकांची आम्ही मराठी शाळेत व्यवस्था केलेली आहे. आता हे भूसंकलन जे झालेलं आहे या प्रशासनानं ह्या रस्ता करून तात्काळ लोकांची गैरसोय टाळावी. यावेळी प्रांताधिकारी मौसमी चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, मंडल अधिकारी जानकी मिराशी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, ग्रामसेवक सुनील हासुरे, तलाठी सत्तार गवंडी यांच्यासह हुपरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.